Practice set 2.2. Practice set 2.2. This example number 2. This is example number 2. And this is example number 3. We discuss here. 2.2 मधलं हे दुसरं आहे आणि हे 2.2 मधलं तिसरं आहे एक्झाम्पल. सोल्युशन मध्ये उत्तरामध्ये काय दिलेलं आहे याचा आधार घ्यायचा आहे. व्हॉट इज गिवन, काय दिलेलं आहे, बरोबर आहे काय. इथं बघा यामध्ये अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल बी दिसतं का सर्वांना. इथं गोल करून दाखवलेलं आहे बघा. जे दिलेलं आहे ते इथं लिहूया. अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल बी, कोण ए एकरूप कोण बी असं दिलेलं आहे कंसात. कारण काय, गिवन, आणि मराठीमध्ये त्याला काय म्हणतात, पक्ष म्हणतात. Who tell the answer? Angle A and angle B are which type of angle? Yes. Good, very good. External alternate angle. Here we know internal. For that internal purpose, angle A and this angle is congruent. Why? Opposite angles. Suppose here angle C we consider. A and C are congruent because opposite angles. Then B and this angle is congruent, and reason is opposite angle. Suppose D. Then C and D are which type of angle? Alternate angles. These are internal alternate angle, and these two are external alternate angle किंवा एक्सटेरियर अल्टरनेट अँगल, आणि हे इंटेरियर अल्टरनेट अँगल्स असं आपण म्हणू शकतो. आणि आपल्याला इंटेरियर अल्टरनेट अँगल हे झालेलं आहे. एक्सटेरियर अल्टरनेट अँगल हे कधी झाले, 8वी मध्ये झालेलं आहे, तुम्हाला लक्षात घ्या. मग जे झालंय त्याचा आपण आधार घेऊया. आपल्या सोयीसाठी इथं अँगल सी एक नाव देऊया आणि इथं अँगल डी हे नाव दिलेलं आहे आपण, बरोबर आहे का. आता आपण निष्कर्ष लिहूया. अँगल ए आणि अँगल सी हे कसे असणार आहेत. अँगल ए and angle C are congruent, and reason is yes, opposite angles. in मराठीमध्ये त्याला काय म्हणतात, तर विरुद्ध कोन असे म्हणतात. आणखी अपोजिट अँगल्स आहेत, कोणते आहेत. अँगल डी कॉन्ग्रुएंट विथ अँगल बी. हा डी जो आहे तो या बी सी कॉन्ग्रुएंट असणार आहे. रिझन, बोथ आर एस अपोजिट अँगल्स. अपोजिट अँगल्स मराठीमध्ये त्याला विरुद्ध कोन म्हणतात. येते लक्षात.
जरा बारीक अक्षरात लिहितो, कळेल नाही तुम्हाला. हे वर लिहिलंय तेच इथं लिहिलंय, अपोजिट अँगल. आणि हे इथे विरुद्ध कोण, तेच इथं खाली विरुद्ध कोण लिहिलेलं आहे. लक्षात येतंय? कळतंय काय? हे शब्द ओळखतात. हे अपोजिट अँगल, हे पण अपोजिट अँगल्सच लिहिलेलं आहे. मराठीत हे विरुद्ध कोण आहे, हे देखील विरुद्ध कोण असंच लिहिलेलं आहे. Therefore, from above three equations, what we write? Conclusion: from above three equations, वरील तीनही समीकरणावरून तिन्ही समीकरणावरून काय लिहिता येईल? काय लिहिता येईल तिन्ही समीकरणावरून? जाधव सांग भाई. जाधव दीदी सांगेल आपल्याला. A congruent, is it correct? And B, this B congruent. A आणि B हे कॉन्ग्रुएंट आहेत, A आणि B हे कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणून राहिलेले काय असणार आहेत? ते कॉन्ग्रुएंट असणार आहेत. म्हणजे काय येणार इथं? काय राहिलं तर अँगल C राहिला, अँगल C कॉन्ग्रुएंट. यातला B झालाय, D राहिलाय. हे A आणि हे B कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणून राहिलेले दोन्ही कॉन्ग्रुएंट असणार आहेत. येतंय काय डोक्यात? समजतंय? But angle C and angle D are alternate angles. परंतु कोण C व कोण D हे काय आहेत? काय आहेत सांगा. मराठीत काय लिहिलंय? कुऱ्हाडे काय पुतळ्यासारखाच बसलायस? काय कळायला लागले काय? हे समजायला काय लिहिले? वाच. व्युत्क्रम कोण, अगदी बरोबर आहे. अल्टरनेट अँगल्स म्हणजेच व्युत्क्रम कोण. मराठीमध्ये व्युत्क्रम कोण आहेत. C आणि D हे व्युत्क्रम कोण आहेत. Angle C and D are alternate angles. This angle C and this angle D are alternate angles. If alternate angles are congruent, yes, good, then two lines are parallel. Which lines? C मधून जाणारी ही कोणती लाईन असणार आहे? L लाईन असणार आहे. आणि D मधून जाणारी कोणती लाईन असणार आहे? Therefore, which lines are parallel? Line L is parallel with line M.
अँड रिझन इज गुड. अगदी छान. मुलींच्यात सांगा. अल्टरनेट अँगल टेस्ट. हे लिहिलेलं लक्षात येते तुम्हाला? उच्चार केलाय मी, अल्टरनेट अँगल टेस्ट. उच्चारानुसार ते तुम्हाला लक्षात येईल की हे अल्टरनेट लिहिलंय, हे अँगल लिहिलंय आणि हे टेस्ट लिहिलंय, असं लक्षात येते ना उच्चारानुसार. मराठीवाल्यांनी फक्त सांगा अल्टरनेट अँगल टेस्टला मराठीत काय म्हणतात? तर विक्रम कोण कसोटी असं मराठीमध्ये लिहितात. आणि हेच आपल्याला हा 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 हेच आपल्याला सिद्ध करायला सांगितलंय. लक्षात येते का? बरोबर आहे काय? इथं काय येईल मग? हेन्स द प्रूफ. आणि मराठीमध्ये हे सिद्ध. जरा अक्षर बारीक काढलेत. लक्षात येते हेन्स द प्रूफ. हे बघा किती जणांच्या लक्षात येते हेन्स द प्रूफ, हे सिद्ध. छान, चांगली गोष्ट आहे. जर तुम्हाला नाही दिसलं, कळालं तर एकमेकाकडून विचारून घ्यायचं. अरे हे इथं काय लिहिलंय, मला काय कळालं नव्हतं, मी काहीतरी वेगळंच लिहिलंय. हिअर द ट्रूथ असं काहीतरी लिहिलंय, काय तिथं असं विचारायचं एकमेकाला. आता हे दुसरं उदाहरण आपण बघूया. एका पेजवर एकच घ्यायला पाहिजे होतं काय? एका पेजवर आपण 2 घेतले, त्यामुळे जरा असू दे. दुसरं उदाहरण आपण सोडवूया. काय दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये? इथं आहे बघा, हे इथं दिलेलं आहे बघा. अँगल ए कॉन्ग्रुएंट विथ अँगल बी and angle x congruent with angle y. Then prove that line L, line M and line N, इथं M line आहे. 3 lines are parallel, we show here. What is the first step? पहिली स्टेप काय असेल? बरोबर आहे, बरोबर आहे. आपण आधार घ्यायचा आहे आणि मग काय विचारले तिथपर्यंत पोहोचायचं आहे. कशाचा रेफरन्स घेणार? बरोबर आहे. जे दिलंय त्याचा आधार घ्यायचं. काय दिलेलं आहे? बरोबर आहे. अँगल ए इथं आहे बघा, हे अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल बी, कोण ए एकरूप कोण बी, हे पहिलं दिलेलं आहे ते लिहूया इथं. कोण ए एकरूप कोण बी आणि रिझन लिहायला पाहिजे. अगदी छान. गिवन मराठीमध्ये काय? तर पक्ष. प्रश्नात दिलेली माहिती आहे ती. But see in figure and Durva tell A and B are which type of angle? हे बघ प्रश्नामध्ये बघ, हे ए दिसतं का तुला? दिसतंय ए? ए दिसतंय काय? आणि हा बी,
इथं खुणा करून दाखवलेत बघा लाल रंगाने. ए अँड बी आर विच टाईप ऑफ अँगल? सर्वांनी सांगा. अगदी बरोबर आहे. दीज आर करस्पॉन्डिंग अँगल्स, बट अँगल ए and angle B are corresponding angles. परंतु मराठीमध्ये काय येईल? कोन ए आणि कोन बी हे काय आहेत? करस्पॉन्डिंग अँगल म्हणजेच संगत कोन आहेत. संगत कोन आहेत. Therefore, म्हणून if corresponding angles are congruent, hello hello हॅलो. बर बर, ओके ओके. ते आहे ना कडगावचे दुर्वा आणि वैष्णवी गाडी आलेली आहे. जा. आणि कोण? गायत्री आहे. गायत्री आहे काय? जा. हा, हे जरा वाट द्या रे तिथून. एस हु टेल द सेंटेन्स. कोण सांगू शकेल सेंटेन्स ए अँड बी आर करस्पॉन्डिंग अँगल्स and corresponding angles are congruent and therefore two lines are parallel. अगदी बरोबर. If corresponding angles are congruent, then two lines are parallel. Which lines? Line passing through A is M and line passing through angle B is L. Means line L is parallel to line M and reason is good. जेव्हा रेषा समांतर लिहितो तेव्हा टेस्ट असं कारण लिहायचं आहे. विच टाइप ऑफ टेस्ट आहेत? करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट असं रिझन लिहा. करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट, that is equation 1. Also, तसेच, अल्सोला तसेच असं म्हणतात. अनादर गिवन इज, काय दुसरं दिलेलं आहे? हिअर इज द गिवन. इथं आहे बघा हे. व्हॉट इज गिवन? मी काय हायलाइट करून दाखवालोय तिथं? लाल रंगाने दाखवतो वाटल्यास. इथं आहे बघा. हे काय दिलेलं आहे? आणखी अधोरेखित करून दाखवलंय बघा. अँगल एक्स कॉन्ग्रुएंट अँगल
वाय दिलेलं आहे ते इथं लिहूया आपण. अँगल एक्स कॉन्ग्रुएंट अँगल वाय. But who tell the sentence? Here we write sentence. इथं वर दिलेलं आहे बघा सेंटेन्स. अँगल ए आणि अँगल बी हे कॉन्ग्रुएंट आहेत, बट अँगल ए अँड अँगल बी आर करस्पॉन्डिंग अँगल्स. सिमिलरली अँगल एक्स इथं बाण करून दाखवलंय बघा, एरो करून दाखवलंय. एक्स आणि वाय दिसतात का? हा कार्तिकी, गुड. बट अँगल एक्स अगदी छान सांगितलं, अँड अँगल वाय आर अल्टरनेट अँगल्स. आणि मराठीमध्ये काय लिहायचं आहे? परंतु कोन एक्स व कोन वाय हे काय आहेत? अल्टरनेट म्हणजेच व्युत्क्रम कोन आहेत. येते लक्षात? समजायला? If alternate angles are congruent, then two lines are parallel. काय येईल? If alternate angles are congruent, म्हणा बघूया. Which lines are parallel? Line passing through angle x. x मधून जाणारी लाईन कोणती आहे? लाईन x मधून जाणारी लाईन यम आहे. आणि y मधून जाणारी लाईन कोणती आहे? यन आहे. मीन्स लाईन m is parallel to line n. मराठीवाल्यांनी लाईनच्या जागी काय लिहायचं? रेषा असं लिहायचं आहे. इथेही लाईनच्या जागी रेषा असं लिहायचं आहे. आणि रिझन अगदी बरोबर आहे. करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट चुकीचं आहे. काय पाहिजे? अल्टरनेट अँगल आहेत. अल्टरनेट अँगल टेस्ट. काही विद्यार्थीच उत्तर द्यायला लागलेत. हे लक्षात घ्या, जेव्हा अँगल्स कॉन्ग्रुएंट लिहितो त्यानंतर लाईन पॅरलल असं कन्क्लुजन लिहायचं असतं. हे तुमच्या डोक्यात यायला पाहिजे. कोण एकरूप लिहिल्यानंतर रेषा समांतर. आणि कारण कसोटी, कोणती कसोटी? तर हे व्युत्क्रम कोन आहेत. व्युत्क्रम कोन कसोटी. येतंय लक्षात? याला इक्वेशन 2 लिहूया आपण. थोडे दिवस त्यानंतर आपण हॉलमध्ये हे बसूया, स्मार्ट टीव्ही. कनेक्शन तिथं सगळं तयार केलंय, फक्त ते जोडायचं राहिलंय. ते जोडूया म्हणजे आपल्याला मग बेंचवर बसता येईल तुम्हाला. आता जरा अडचण आहे, ऍडजस्ट करा. फ्रॉम इक्वेशन 1
and equation 2. काय येईल? टोमॅटो सारखं चिरडून जायला नको. समीकरण 1 व समीकरण 2 वरून काय निष्कर्ष लिहाल? समीकरण 1 व 2 वरून हे बघा, पहिल्यामध्ये 2 लाईन पॅरलल आहेत आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये आणखी 2 लाईन पॅरलल आहेत. एकूण झाले किती? 4 लाईन आहेत काय मात्र प्रत्यक्षात? हा, त्यात कॉमन आहे बघा. कॉमन कोणती लाईन आहे? ही बघा, ही लाईन एम, इथंही लाईन एम आहे. आणि आपल्याला सेटचा रूल काय आहे लिस्टिंग मेथड मध्ये? ईच एलिमेंट राईट ओनली 1 टाइम्स. बरोबर आहे का? मग इथं 2 वेळा लाईन एम आलेला आहे, ते एकदाच लिहायचं आहे. म्हणजे यावरून कन्क्लुजन काय लिहिणार आपण? तर लाईन एल पॅरलल लाईन, पहिल्या इक्वेशन मध्ये बघा, हे लाईन एल पॅरलल लाईन काय दिलेला आहे? यम दिलेला आहे. आणि पॅरलल दुसऱ्या इक्वेशन मध्ये बघा, इथं लाईन यम पॅरलल लाईन काय आहे? एन आहे. लाईन यम तर आहे इथं, फक्त त्याच्या पुढे लाईन एन असं लिहायचं आहे. मराठीवाल्यांनी जिथं लाईन लिहिलेलं आहे तिथं रेषा असं शब्द लिहा. इथंही रेषा आणि या ठिकाणी देखील रेषा. आणि हेच आपल्याला सिद्ध करायचं आहे. हेन्स द प्रूफ असं लिहा. हे सिद्ध. किती विद्यार्थ्यांच्या डोक्यात येत आहे? समजायला? छान. हँड्स डाऊन.